मी मगापासून अमर पाटील यांच्यासोबत बोलतोय आणि त्यांनी मला सांगितलं की मतदारसंघातला त्यांचा जनसंपर्क आणि त्यांनी केलेली कामं, रसिका पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला जो निधी आहे त्या निधीच्या माध्यमातून कसे विकासाची कामं झालीत ते त्यांनी मला सांगितलं. आता आपण इथं आलो आहे, तुम्हाला इथं आत्ताच गुलाल लागलेला आहे, काय सांगाल कशासाठी आपण इथं आलो आहे, काय काय तिथं सोहळा सुरू आहे? रसिका पाटील आज तिथं उपस्थित आहेत. म्हणजे खरं सांगायचं झालं तर ही जी कडून आहेत ही आता मी तुम्हाला वाटत असेल की मी चेष्टेत म्हटलं किंवा नाटकी बोलतो, बरोबर, तर ते इथं आलोय ते खरंच आहे की मी माहेरी आल्यासारखं मला वाटतं एखाद्या. कारण काय माझं बालपण ह्या रस्त्यालाच गेलं, इथं असणाऱ्या प्रत्येकानं बघितलंय किंवा म्हणजे हे. तर ह्या ज्यावेळी आम्ही रसिका पाटील ग्रामपंचायतला उभारल्या आणि ह्या सगळ्यांनी उभा केला. इथे 1-2-3 महिला आहेत की त्यांना आम्ही ऑफर दिली होती की तुम्ही सरपंच पदाला उभा. तुम्ही ऑफर दिली होती त्यांना? 100% विचारा की त्यांची पती इथं आहेत दोघं तिकडे, हे दोघं आहेत बघा तिथं. एवढं मोकळं ढाकळ राजकारण तुम्ही बघितलं? ऑफर म्हणजे काय इन द सेन्स काय सगळंच आपल्याला येण्यापेक्षा बाबा आपल्यातल्या लोकांना ती सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे 100%. पण त्यांच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं ही जमलेली जी गर्दी आहे ना, ह्या गर्दीमुळं मी तिथं बसलोय आज. जे आहे हे 2 मिनटं जरासं तुम्हाला 2 मिनटं वेळ द्या. खरं सांगायचं म्हणजे राजकीय जीवनामध्ये राजकारण घडत असताना पहिल्या दिवसापासून इथं जे आमचे दीपक हे आहे, संजू मामा आहे, सर असतील, हे असतील, माझा राजकीय जन्म कसा झाला हे थोडंसं सांगतो. कारण ही लोक यांच्या जीवावर झाला आहे. म्हणजे राजकारणात पूर्वी पार्ट्या आमच्या गावच्या ज्या होत्या की बाबा आमच्या आजोबांच्या नावानं आणि विरोधकांच्या घराण्याच्या नावानं, बरोबर. त्यानंतर आमच्या घराण्यामध्ये थोडंसं गैरसमज निर्माण होऊन आम्ही बाजूला पडलो गेलो. इथं माझा भाऊ आहे, मी इथं महेश पाटील जे यशवंत बँक मगाशी तुम्ही बोलला त्याचे हे चेअरमन आहेत. आणि त्याच्यानंतर झालं काय की डेअरीचे एक इलेक्शन झाले आणि त्यात आम्ही वेगळं झालो आणि त्यानंतर आम्ही ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन डेअरी एक स्थापन केली. आणि ती डेअरी म्हणजे अमर पाटील गट. ओके. तिथं मला एक अनुभव असा वेगवेगळा होतो की माझ्या आईला तिथं एक आमच्यात तिथं परत राजकीय ईर्ष्या निर्माण झालं तर आईला उभा करायची वेळ आल्यानंतर आमच्यातल्या जवळच्या काही लोकांनी उभा करू नका म्हणून सांगितलं होतं. तर त्यांना मी ठामपणे सांगितलं होतं की ह्या लोकांच्या मांडीवर लहानाचा मोठा झालेला अमर पाटील आहे, त्यामुळे मला हीच लोक तारणार आहेत, तुम्ही तारणार नाही. एवढा विश्वास आहे? 100% आहे. मी हे डोंगी नाही आहे, म्हणजे मी इकडे येत नाही, माझं शेत आमचं खाली आहे. ही चौगले डेअरी किंवा चौगले कंपनी आहे, ही जी आहे हीच माझी खरं अमर पाटील राजकीय जन्म हा ह्यांच्या जीवावर झाला. ही सगळी आणि योग असा आहे तुम्ही आज यायला आणि सगळी जिथं असायला. त्यात एक आज गोंधात येते बाजीराव पाटील साहेब असतील, सुभाष पाटील असतील, की ही जी राजकीय आमच्यात विघटन वेगवेगळ्या गटातनं झाल्यानंतर अमर पाटील जो उदयास आला त्याला कारणीभूत नक्कीच ही सगळी आहेत. आणि महत्त्वाचं सांगायचं हे लोकार्पण हे जो विषय आहे ना, इथं आमच्या वहिन्या आहेत, माता भगिनी आहेत. तुम्हाला खरं सांगतो हिनी तळमळीनं म्हणजे अक्षरशः असा प्रचार केला रसिका पाटलांचा, ह्या दुसऱ्यांना विश्वास देत होत्या की हा माणूस किंवा ह्या रसिका पाटील जर निवडून आल्या तर तुमचे कॉन्क्रीटचे रस्ते होतील, गटरी होतील, गाव सुधारेल. त्याच्यातनं उतराई काय मी होऊ शकत नाही, पण कर्तव्य म्हणून रसिका पाटलांच्या माध्यमातून आम्ही हे थोडंसं काम केलं. डेफिनेटली. मला असं वाटतं तुमच्या लोकार्पण सोहळ्याला तुम्ही सुरुवात करावी. ठीक आहे, चला. असलेले आमचे नेते अमर पाटील, शिंगणापूर गावच्या सरपंच आदरणीय रसिकाताई, भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणायला काय हरकत नाही, आत्ताच आपण त्यांना घोषित करायला काय हरकत नाही असं म्हणतो. या ठिकाणी उपस्थित असलेले डेप्युटी सरपंच दीपक कांबळे, ग्रामपंचायतचे सदस्य पिलू, त्याचबरोबर यशवंत बँकेचे चेअरमन महेश पाटील, रवीनाना, आमचा कृष्णा, सुहास, हे सर्वजण या ठिकाणी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.